महत्त्वाची बातमी आहे, कार्यकर्त्यांशी मी चर्चा करणार आणि तेच अंतिम निर्णय घेतील। विजय शिवतारे यांनी हे प्रतिक्रिया दिलेली आहे। महायुतीतील नेत्यांबाबतच्या बैठकीसंदर्भात त्यांनी हे वक्तव्य केले। मुख्यमंत्री आणि माझ्या नेत्यांना अडचणी येत होत्या असे विजय शिवतारे यांनी म्हटलंय। राजकारणात कुणीच कुणाचं कायमस्वरूपी मित्र किंवा शत्रू नसतो असे ते म्हणाले। तर आधी मी कार्यकर्त्यांशी चर्चा करणार आणि तेच अंतिम निर्णय जो काही असेल तो घेणार असेही त्यांनी म्हटलेलं आहे। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची आज त्यांची भेट झाल्यानंतर त्यांनी ही प्रतिक्रिया दिलेली आहे। महायुतीचं उमेदवार खरं तर बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये असणार आहे। बापूंनी घेतलेल्या भूमिकेमुळे महायुतीचा मोठा फायदा होताना आपल्याला पाहायला मिळेल। आता काहीच मी बोलणार नाही, शेवटी महायुती आहेच ना। मुख्यमंत्री महोदय हे प्रमुख आहेत आणि हे सगळं जे काय चाललंय, मुख्यमंत्री महोदयांचा एक शब्द की त्याच्यामुळे अडचणी महायुतीला आणि माझ्या नेत्यांना सुद्धा येत होत्या आणि म्हणून मग ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या चर्चा करून पण तरी निर्णय कार्यकर्ते ठरवतील उद्या। म्हणजे कोणत्याही परिस्थितीमध्ये बापूंसाठी कार्यकर्ते हे अंतिम असतील। कार्यकर्तेच अंतिम असतात, त्यांच्यामुळेच सगळ्या गोष्टी घडत असतात। घडवणारे तेच असतात, मदती करणारे तेच असतात आणि आयुष्यामध्ये इतके जीवाचे कार्यकर्ते आहेत माझे। म्हणजे मी तर कधी कधी बोलतो की शिवाजी महाराजांनंतर कुणाला खरे प्रामाणिक मावळे मिळाले असतील ना तर ते अर्थात पुरंदर माझा ऐतिहासिक भाग सुद्धा आहे, ते विजय शिवतारेंना मिळाले। निस्वार्थपणे हजारो कार्यकर्ते निस्वार्थपणे हे एका ध्येयाप्रती मी काम करतोय आणि त्याला साथ देण्यासाठी काम करत असतात। त्यामुळे माझ्यासाठी कार्यकर्ते हे संपूर्ण कुटुंब आहे। त्या कुटुंबाचा मी प्रमुख आहे। जरी मी प्रमुख असलो तरी सगळ्यांना विश्वासात घेऊनच काम करायचं, एवढ्यासाठी उद्या ती बैठक होईल, नंतर प्रेस होईल। आपण पाहतोय की उद्या पुरंदरमध्ये जी बैठक होती त्या बैठकीमध्ये भूमिका जी आहे ती कार्यकर्त्यांसमोर मांडेन आणि त्यानंतर पत्रकार परिषद घेऊन मी माझी भूमिका स्पष्ट करेन अशी प्रतिक्रिया विजय बापू शिवतारे यांनी दिल्याचं पाहायला मिळतं। प्रदीप कापसे, TV9 मराठी, पुणे।